नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ना सकाळी 7:30चा टायमिंग होता. पण बघा ना, तो नेहमी डोंगर दिसत असतो ना, आज दिसत पण नाही, एवढं धुकं पडलंय. म्हणजे आम्ही इथं नाही एवढं, पण कसं लांबून जास्त दिसतं ना. तर तो डोंगर पण बघा किती असा अंधुक अंधुक दिसतोय. तर मी अशीच बाहेर आलते, म्हटलं चला इथूनच व्हिडिओला स्टार्ट करेल. तर बघा, हे इथं वावर, इथं गेल्या वेळी मका होती. आता ती मका वगैरे निघून गेली. इथं आय थिंक ना, हे काहीतरी काय बोलतात, हे पेरलेले गहू पेरलाय. पण पाणी भरलं का लई आम्हाला थंडी वाजती तिथं. इथं पण ट्रॅक्टर आलाय सकाळी सकाळी, आणि छान वाटतं असं पाहायला. तर चला करूया नाश्ता. तर बघा, नाश्त्यात आहे लाडू, भिजलेले बदाम, आणि आता हे रुटीन आपलं चालूच राहणार बरं का. आवळा शॉट. सकाळी मग मी मिक्सरमध्ये बारीक केलं त्याला आणि गाळून घेतला. 4 आवळ्यांचं करते मी. आम्हा दोघांना सही नाही घेत, पण ऋतू आणि मी घेतो, आम्ही दोघं पण घेतो. तर आज हाच नाश्ता असणार आहे. अजून काय आमची कोणाचीच आंघोळ वगैरे झालेली नाहीये. बसले उन्हाला. पण मी पीठ मळून ठेवलेलं, कारण ऋतूला शाळेत जायचंय. 9:30 वाजता शाळा आहे ना. तर मग पीठ मळून ठेवलं. आणि आज मी ना ह्या आवळ्याच्या ह्याच्यात एका लिंबू पण पिळला अर्ध. मग आता ऋतूला काय देते, आणि सई काही लाडूच खाती. तो मी नाही का केला होता शेंगदाण्याचा आणि तिळाचा, तो खाती. तर रात्री मुलांनी अभ्यास करत होते, तर केच पेन काढले होते ना, तर बघा हातावरती कसं. आणि यांचं हे बघितलं का, आम्हाला म्हणजे मला पण, आम्ही पण लहानपणी असंच करायचं बरं का. तर सईनी पण केलंय, माझं लक्षच नव्हतं. तर बघा, तिने तर किती हातावरती केलं. रात्री कधी केलं, पार झोपायच्या टायमाला त्यांचं काय तर चाललं होतं, पण मी काय एवढं लक्ष नाही दिलं. तर बघा कसे दाखवतात तुम्हाला लगेच. तर दादानी केलं म्हटलं, सई तरी कशाला मागं राहीन. बघा, तिने तिने तर किती वेगवेगळे कलरचं घेतले करायला. पण मग एवढं आहे बा, भिंती वगैरे नाही करती, हातावरच करतात, तेवढं ठीक आहे. पण ते केच पेनच आहे ना, लवकर जात नाही. एक तर कसं आता थंडी आहे ना, ते हाताला अजून पण काही मुलांना काही समजत नाही, करतात काही पण उद्योग. आणि भाजी ना, आज मी मेथीची भाजी पण शिजायला टाकलेली आहे, कारण म्हटलं मग कसं आपण इकडे बाहेर उन्हाला पण बसलो, नाश्ता पण होईल आणि आतमध्ये भाजी पण शिजून होईल. परत मग कसं त्या ऋतूला पण शाळेत जायला उशीर नको बा, असं या हिशोबाने मी पीठ पण मळून ठेवलं आणि भाजी पण शिजायला टाकलेली. तर चला, चेअर्स घेतो आम्ही आवळ्याचा ज्यूस पिऊन. पण नाही ना, मला असं वाटलं होतं पहिलं लय बेकार लागत असेल, पण चांगलं लागतो बरं का. म्हणजे काय होतंय, फक्त पिताना थोडस आपल्याला असं, फक्त पितानाच वेगळं फील होतं, पण आपण पिऊ शकतो बा. पण 2 सेकंदात लगेच असं बरं वाटतं. मी काय करते, एका दमात पिऊनच घेते पटकन. पण एवढं आहे की ऋतू पितोय, मला त्यात आनंद आहे की हा पितोय तो. आणि हळूहळू मी याच्यात आहे ना, एक एक गोष्ट ऍड करत जाणार आहे, जेणेकरून कसं आहे थंडी तोपर्यंत आवळा रोज म्हणजे आवळ्याचा ज्यूस पिणार, कारण आवळा तर खाला जात नाही. आणि हे लाडू खरंच मस्त झालेत बरं का. तुम्ही एकदा नक्की ट्राय करू बघा. म्हणजे तीळ आणि शेंगदाण्याचे मस्त झालेत. आणि माझ्याकडून बऱ्यापैकी जरा मोठे पण झालेत, काही काही एकदम छोटे बांधतात. पण जाऊ दे, एक खाला का जरा दमदमीत तरी होतं, 2 तास तरी असं. आणि हे ज्यूस वगैरे पिलं ना, मी आता काय करणार, थोडस पाणी याच्यात ऍड करायला पाहिजे, पण मी काय एवढं नाही करत. तर चला, आता झालाय आपला नाश्ता. आता मी करते बाकीची तयारी, म्हणजे स्वयंपाकाची. पहिले आंघोळ वगैरे घालते मुलांना, मी पण करते. तर मी आत गेले होते, ऋतूनी मला बाहेर बोलवलं. हेलिकॉप्टर आलंय आई, हेलिकॉप्टर आलंय, म्हटलं चला. तर बघा, तुम्हाला दिसत असेल, एकदम छोटस दिसतंय. मी झूम नाही केलेलं, कारण मग ते पूर्ण असं फाटल्यावानी दिसते स्क्रीन. तर बघा, आम्ही लहान होतो ना, तेव्हा असं आलं ना, असं पळायचं माहितीये का बाहेर. गेलं लांब गेलं सही. सगळे एकमेकांना म्हणायचे, बाहेर या बाहेर या, हेलिकॉप्टर आलंय. लय मजा यायची लहानपणी आम्हाला. दिसतंय ना. असंच होता पहा. चला चला, आता आंघोळ वगैरे झाली माझी मस्त. हा, सईची पण झाली ना. हो. हा,
नको. तिला पण आहे ना, अगं वाजू नको सई. सकाळी सकाळीच आंघोळ करायला लागती. दादाने आंघोळ केली ना का लगेच दादा बरोबर आंघोळ करायची. तर चला आता ना कपडे धुवायची ते मला. 9:30 वाजता ऋतू गेला छकुली दीदी बरोबर शाळेत, त्याच्यामुळे तेवढं तरी त्याचं माझं एक काम वाचलं. हा, दीदी बरोबर गेलाय दादा शाळेत. आता कपडे धुवायचे, सगळा पसारा आहे घरात तो आवरायचा अजून. तर चला हायचं आपलं रोजचं काम. हळूहळू हळूहळू मी करते. काय हा, सई म्हणती मी नाही गेले शाळेत. काम आहे. काय काम आहे काय माहिती हिला. काम आहे म्हणती. काम आहे तुला. तर चला आता ना पाणी थंड आहे पण ना कपडे धुवायलाच पाहिजे, नाही तर परत आहे ना जरा उशीर झाला ना काय होतंय 11-12च्या दरम्यान मागच्या साईडला आहे ना सावली येते. पण तोपर्यंत 1-2 तासात जरा जेवढी कपडे वाळतील तेवढी, मग नंतर सावली तेवढी काय वाळली जात नाही ना, त्यामुळं मला लवकरच कपडे धुवायला लागतात. तर चला आता नाश्ता वगैरे तर झालेलाच आहे, पोट अजून तर फुल आहे. आणि मेथीची भाजी केली आहे, चपाती, आणि माझ्यासाठी दुपारी भाकर करणार आहे. हे म्हटले होते जेवायला येणार आहे, तर हे येणार असेल ना तर वांग्याचं मग मला थोडंसं सुक्क म्हटलं करेन, भरलेलं वांग. आणि मग नाही तर भाजी आहेच, तर बघते यांना विचारून काय होतं ते. तर चला पहिली कपडेच धुवून घेते. तर चला दुपारी जेवण वगैरे केलं, जरा व्हिडिओ एडिट वगैरे केला, अपलोड केला आणि पब्लिक केला. ते आता मी ना दुसऱ्या दिवशीच काम करत असते, रात्रीची जागतच नाही, कारण ना खूप तकलीफ झाली महिनाभर मागं मला. त्यामुळे आता व्यवस्थित दुसऱ्या दिवशी उठून आहे ना 10 वाजेपर्यंत होऊन जातं काम घरातलं. मग काय 1 वाजता आपला व्हिडिओ येत असतो ना, त्यामुळं मग मी 10 ते 1 वाजेपर्यंत एडिटिंग वगैरे अपलोडिंग सगळं होतं, असंच करते. तर मग तिथून पुढे मग बाकीचं काय असत ते आवरून घेते. पण रात्रीच आता लवकरच झोपायला बघते मी, जरा 11च्या आत तरी 10:30 पर्यंत. तर वर आले होते, तिथं त्या ड्रम मध्येच त्या आपण नाही का वाळायला घातलेलं मी ते गहू तर वरच ठेवले होते, खाली परत नेलेच नाही. म्हटलं तर वरच राहिले, आणि खरंच म्हणजे तिथं ठेवले तर ठीक आहे म्हणून तरी सोडले नाही, तर खाली कशी झालेच असते. पुढे लई सावली आहे ना पोर्च मध्ये, तर तिथं झालेच असते, म्हणून मग मी वरच ठेवलं. जेव्हा दळण करायचं असेल तेव्हा मी वरच येते. आणि आता कसं ना थंडी आहे ना, त्यामुळे म्हणजे मला तर म्हटलं चला वरच जाऊन करूया दळण. सई झोपली होती, मग उठली, म्हणून मग म्हटलं चला आता निवांत आहे, कारण ती जर खाली झोपलेली असली तर मला काय वर येऊन माझ्याच्याने दळण झालं नसतं, कारण खाली कोण नव्हतं तिच्याकडं लक्ष ठेवायला. मग तिला घेऊन मी डायरेक्ट वरच गेले. म्हटलं चला ऊन पण भेटेन आपल्याला आणि आपलं दळण पण होऊन जाईल. आणि आता ना म्हणजे आता एक पण सोंडा नाही राहिलं बरं का गावामध्ये, वरच ठेवले. आता काही थोडेच राहिले असतील, 10-20 किलो राहिले असतील. पण मग आणि तेव्हा म्हणजे मी बऱ्यापैकी दळण केलेलं होतं, पण आता कसं पण मग तरी बघावं लागतंच ना थोडंफार, म्हणून काही दळणाचं एवढं टेन्शन नाही. आणि एवढे गहू खराब पण नाहीयेत काय, त्याच्यात एवढी घाण वगैरे नाहीये. आता चाळून वगैरे मी ठेवलं होतं ना, त्यामुळं. आणि इथं सईचं चाललं होतं सारखं मोबाईल हलवायचं काम. तिचं म्हणणं होतं की माझ्याकडं दे. आता नरुदूचं सईचं याच्यावरून लय भांडण होत राहतं दोघांचं पण, का मी शूट करणार, मी शूट करणार. आता कसं रुदूला जमतं, त्याच्याकडे दिलं ना मी मोबाईल, पण मग सईचं कसं असतं, मला पण लगेच दे, मी पण तुझं व्हिडिओ काढणार असं. आणि याच्यात दोघांचं जरा चालूच राहतं, माझं तुझं माझं तुझं. मग आता इथं व्हिडिओ रुदू घेत होता, कारण तो शाळेतून आला होता, 4 वाजता त्याची शाळा सुटती ना, आणि त्याला म्हटलं चल दळण करायला आपण वर जाऊया. तर मग ह्यामुळे सई रडत होती की माझ्याकडे मोबाईल दे. त्याला म्हटलं अगं थांब थांब, पण ती कायची ऐकत नाही, खूप जिद्दी आहे ती. पण असं होती एवढ्या याच्यात तरी ना पाणी पण आलं होतं नेमकी, मी वर आले लगेच पाणी पण आलं. म्हटलं जाऊ दे, मग माझं दळण होईपर्यंत काही टाक्या भरलेल्या नव्हत्या, मग पटकन दळण केलं. अगोदर कसं जरा साफ केलेलं असलं ना का बराच फरक पडतो. बघा इथं आपली सई माऊ कशी जादू दिसते ना. तर चला दळण वगैरे सगळं आवरलं मी, आणि लगेच गिरणीत पण टाकून घेतलं. म्हटलं कसं परत उद्या टेन्शन नको, कारण उद्या ऋतूला चपात्या कराव्याच लागतील, कारण दळण राहिलं नव्हतं. मला तर उपवासच आहे, पण मग त्याच्यासाठी पण एवढं एक आहे का नाही का, घरी गिरण असली ना का हा फायदा आहे बा,
जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण गोष्टी करू शकतो. लगेच दळणाचं आपल्याला टेन्शन नाही राहत. आता ही गिरण घेऊन आहे ना, आम्हाला 2 वर्ष झाले. सही झाली ना, मग यांना म्हटलं की चला आपण घेऊनच टाकूया, कारण तेव्हा ती छोटी होती, मला पण जायला यायला जमत नव्हतं, त्यामुळे घेतली. मग पाणी तर आलं होतं, वरच्या टाक्या भरल्या, आणि इथे हे जे खाली आहे ना, ते मी आपलं कपड्यांसाठी भरून ठेवत असते. एवढी थंडी वाजत होती ना, सईला म्हटलं आतमध्ये बस, पण मुलं काय आतमध्ये बसत नाही. आणि हे पाणी वगैरे भरायचं ना, खरं सांगू का एवढं कंटाळा येतो ना, नेहमी नेहमी रोज रोज तेच तेच तेच. पण ही कामं काय आपल्याला चुकत नाही, प्रत्येक लेडीजला असतंच धुणं भांडी. आणि थंडीत तर खरंच ना, मला ना हात पण बुडूशी नाही वाटत पाण्यामध्ये ना, एवढं ना माझे हात पार पूर्ण असे तळ हात आहेत ना पडून, त्याला पण पार भेगा पडतात. एवढी माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे ना, मला पण असं खूप त्रास होतो थंडीत. पण असं आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात, कुठं जाऊ. फक्त माहेर सोडून, माहेरी गेले का काय टेन्शन नसतंय, पण आता करायलाच पाहिजे, सगळ्याच जणी करतात ते. पण थंडीमुळं कसं जरा नको नको वाटतं. आणि सई बघा लगेच, आई तू धरलंय ना, मी पण पाणी भरते, असं तिचं म्हणणं असतं. मुलांना कशी थंडी नाही वाजत तेच मला कळत नाही. त्याला म्हणत असते आज जा आज जा. मग पाणी वगैरे सगळं भरलं मी, मग बाहेर गेले. चला मी आता ना 4 वर्षांनी घेऊन होते 4,000. 4 वर्षांनी मी सायकल घेतली चालवायला. जमत नाही पण सायकल या पोराची सायकल आहे. 15 दिवस झाले मी याला म्हणते सायकल घेऊन ये घेऊन ये, आता घेऊन आलाय. कोणतं फुल लय जोड जाती रे. येते थोडी थोडी, आता जरा लागली यायला. मला नाही सायकल लय जोड वाटते अगं छकली. हा ती जड वाटते अगं, मला पण तशीच वाटते. ए नाना वळवते. संबंध कुठं नाही व्हिडिओ. माग कोणी नाही सुधे ना, तू साईडला होय रे बाई. चिनू बाजूला होय ना, तुम्हाला दिसली वय. आज आम्हाला सरपण न भेटल्यामुळं आजचं जाळ एवढंच. बघा पोर कशी शाकातात, पण आहे ना थंडी वाढलेली ना बऱ्यापैकी, त्याच्यामुळं आता आहे ना आम्हाला सरपणाचा जुगाड लावायला पाहिजे कुठंतरी. बरं का रे पोरांनो, सरपण आहे ना बघायला पाहिजे, कारण आता लई थंडी वाढणार आहे, त्याच्यामुळं. हा शाकायला या शाकायला. बघा मी व्हिडिओ काढते ना, तर सई बघा आपली, तिच्या बाबांचा बंद मोबाईल आहे, पण तरी पण ती ऍक्शन बघ. काढ 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 काढ. मी अशी जाळापाशी धरते ना, तिने बरोबर धरलंय. रात्रीची बॅग बिग अडकून कुठं चालली सई तू? शाळेत. अरे वा वा, आता कोणती शाळा आहे? चालू आहे. हा रात्रीची शाळा आहे, जायचंय तुला? हा मॅडम आल्याच का पण? हा कसं स्वेटर बिटर घातलंय मस्त. बेबी, बेबींची शाळा आहे का? कुठं? लांब आहे. दीदी तू कोण आहे भाई? थांब. दीदी ना तू?
काय ग बाय हा हा आम्ही ना फार ते सरपण म्हणून हे जाळले आज काय रे ते प्लॅस्टिकचं गोन परत हे पण आहे काय ग पंख्याचं हा सेले भारी व्हिडिओ घेते बघा हा ते प्लॅस्टिक आहे ना ते बऱ्यापैकी जाळ पण त्याचा काही दूरबीर नाही का नाही पाच बीस काहीच नाही हेच बरं पडत आहे म्हणजे हा बघा आमचा जाळ लोखंड निघणार आहे आता हा का बघ तू विचारायला थंडी ना वाढली अजून पण वाढू शकते थंडी बऱ्यापैकी तर त्याच्यामुळे ना आता आम्हाला काहीतरी सरपण बघायलाच पाहिजे ए, सई. निघलं बघ हा हे सापडून ठेवायला पाहिजे हे कवरच आलं हा ना सरपण बिरपण जरा सापडायलाच पाहिजे टोपी नाही घातली टोपी धुतली ना गच पानला गपचान म्हणायची सरपान ना सर फरसाण म्हणे फरसाण हा गच पान तर चला आता आम्ही शिकवतो एवढ्या याच्यात तर आजचा तुम्ही व्हिडिओचा अशा एंड करायला पण इथंच जागा करते नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट असं जाळ हात टाक